आपल्याला हिरवी मिरची टाकून बटाटा बनवायचा आहे बघा. धन्यवाद आपल्या मुलींना. हिरवी मिरची टाकून आपल्याला काशी भोपळा बनवायचा आहे. आणि बघा हे पण आपल्याला बनवायचे. त्याचा आपल्याला डोसा बनवायचा आहे. आपल्याला ह्याचा डोसा बनवायचा आहे. तेल टाकून घेतलं आपण. आता आपल्याला बटाटा तळून घ्यायचा आहे आपल्याला. त्याला जरा आपण हलवून घेऊ. बटाटा आपल्या तळ्याला आहे. बटाटा काढून घेते. याला मीठ टाकलेलं आहे. ह्याला आपण थोडीशी लाल मिरची टाकून घेते. थोडी टाकते. हे बघा जास्त नाही टाकत, थोडीशी टाकते. थोडंसं धना पावडर टाकते. थोडीशी लाल मिरची टाकली. थोडं हातानेच हलवून घेते. बघा किती छान झाले. हे झाला आपला तळ्याला बटाटा. तळ्याला बटाटा झाला आपला. हे आता आपण डोसा करू. थोडंसं तेल टाकून घेते तव्याला. डोसा आपल्याला करून घ्यायचा आहे. थोडं उलटण्याने त्याला पांगून घेते. उलटण्याने हे आपला पंच डोसा आहे. ते पातळ डोसा असतं ना, तर ते आपण पातळ करतो. हे कसा पंच डोसा झाला बघा. आणि खायला खूपच छान लागते. तुम्ही खाऊन बघा आणि नंतर सांगा. उलटणं कुठं गेलं काय माहिती बघा. फुल करू हवा आपण ह्याची. उलटणं काय आपल्याला दिसत नाहीये. उलटणं कुठं गेलं काय माहिती. बघायला लागले. भेटले आपल्याला उलटणं. जरा तेल टाकून घेऊ आपण. तेल टाकून घेऊ आणि जरा झाकून ठेवू. भारी बनतं अहो, मस्त बनतं. या खरंच मस्तच बनतंय. जरा आपण ह्याला झाकून घेऊ. किती राडा होते हो, किती राडा होते. किती राडा होतं.
बारका व्हिडिओ करायचा होता पण मी मोठाच केलाय बघा. मोठाच केला व्हिडिओ. झालाय आपला डोसा. कसा वाटला डोसा? मस्त वाटला ना? डोसाचं पीठ घरीच बनवलं होतं, पण लई छान बनलं या, म्हणून एवढा आपला डोसा भारी बनलाय. या सगळेजण डोसा खायला, आपले बहिणी, आपले मुली, मुलं सगळेजण या डोसा खायला.